या ठिकाणी बघू शकता एक माणूस हवेत उडतानाच आपल्याला दिसत आहे. आलेल्या तुफान वाऱ्याने त्या माणसाला हवेमध्ये नेल्याची परिस्थिती आहे. बघा एवढा मोठा निसर्गाचा हा आपल्याला जे आहे ती मोठा कहर दिसून येत आहे. आता सध्या या ठिकाणी तुम्ही हा जो व्हिडिओ बघितला आहे या व्हिडिओमध्ये तुफान स्वरूपाचं वारं आल्याचं दिसत आहे आणि त्याच वाऱ्यामध्ये माणसाला अक्षरशः त्या वाऱ्याने वरती नेलेलं आहे. बघा फक्त माणसालाच वरती नेलेलं नाही तर मोठमोठे जे पत्रे असतात त्या पत्र्याच्या शेडला देखील एकदम वरती नेलेला आहे. म्हणजे यावरून ठरवू शकता की वाऱ्याचा वेग नेमका किती असेल. मोठी भयानक परिस्थिती ही आज दिसून आलेली आहे. बघा या ठिकाणी आता एवढं मोठं वादळ निर्माण झालेलं आहे की यामुळे 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे. होय सुरुवातीला अशी माहिती आली की 30 ते 40 लोकांचा मृत्यू झालाय, पण त्यानंतर पुन्हा अजून एक बातमी आली की 50 पेक्षा अधिक लोकांचा या वादळामध्ये, या पावसामध्ये, या वाऱ्यामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे बघा निसर्ग किती बदललेला आहे. निसर्गाची जी स्थिती आहे ती आधीच्या सारखी राहिलेली नाही. आता पूर्णपणे निसर्ग बदललेला आहे आणि याचं एकमेव कारण म्हणजे वृक्षतोड. बघा आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वृक्षतोड जी बघायला मिळत आहे याचा परिणाम हा आता हळूहळू दिसू लागलेला आहे. उत्तर प्रदेशमधील हा व्हिडिओ असून उत्तर प्रदेशमध्ये अशी घटना घडलेली आहे. बघा आता या ठिकाणी हीच घटना नाही तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विजेचे खांब पडलेले आहेत. झाडं जे आहेत ती मोठमोठ्या गाड्यांचं झाडांनी 20-20 लाख 25-25 लाख रुपयांच्या ज्या गाड्या आहेत त्यावरती मोठमोठी झाडे कोसळलेली आहेत. त्यानंतर एवढं वारं होतं की त्या वाऱ्यांमध्ये छोट्या गरीब लोकांची पण अक्षरशः घरं जी आहेत ती व्यवस्थित राहिलेली नाहीत. अक्षरशः सगळ्या घरांचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लोकांचं नुकसान तर झालेलं आहे, पण यामध्ये 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला असून सर्वात धक्कादायक बातमी ही समोर आलेली आहे. आता हे वादळ नेमकं कुठून आलं आणि हे कोणत्या राज्यात आहे आणि हे वादळ जे आहे ते कोणत्या राज्याकडे आता पुढे जात आहे याबद्दलची देखील माहिती सविस्तर आलेली असून ती पण आपण बघण्याचं काम करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊ शकता. एक वरती तुम्हाला माणूस दिसत असेल ते माणूस पूर्णपणे आपल्याला हवेत दिसत आहे. बघा आतापर्यंत तुम्ही फक्त कहाणी किंवा गोष्टच ऐकली असेल की वारं आलं आणि माणूस हवेत गेलं, पण आता अक्षरशः निसर्गाने ती गोष्ट आपल्याला खरी घडवून दाखवलेली आहे. निसर्ग काय करू शकतो हे निसर्गाने जे आहे ते मागच्या 2 दिवसामध्ये भारतामध्ये जी स्थिती करून दाखवली आहे त्याने सगळे लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा या ठिकाणी हा व्यक्ती जे आहे ते पूर्णपणे आपल्याला वरती गेल्याचं दिसत आहे आणि एकदम वरून तो खाली जोरदार गतीने आदळलेला आहे. बघा म्हणजे वाऱ्याच्या प्रभावाने एवढा उंच वरी गेला की तो खाली येताना त्याच्या अंगावर काटा आलेला होता. एवढा घाबरलेला होता. त्याने सगळी परिस्थिती जी आहे ती पुन्हा नंतर सांगितली कसं झालं काय झालं अशा प्रकारची, पण त्याने जे आहे ती खाली थांबण्याचा प्रयत्न केला. काही वस्तूंना धरून खाली थांबू असा त्याचा प्रयत्न होता, पण ते पण अक्षरशः जमलं नाही, कारण की वाऱ्याचाच वेग एवढा होता की त्या वाऱ्याच्या वेगाने त्या व्यक्तीला दुसरं काही करू दिलं नाही. अक्षरशः त्या वाऱ्याच्या वेगाने त्या वादळाने त्या व्यक्तीला जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये एकदम उंच फुटावरती घेऊन गेला आणि त्याच वाऱ्याने वरी नेल्यानंतर पुन्हा तो व्यक्ती खाली जोरात आदळल्याचे आपल्याला दिसून आलेले आहे. बघा आता तो व्हिडिओ तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवणार आहे. आता तो तुम्हाला व्हिडिओ जर पूर्ण बघायचा असेल तर आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती कळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या या चॅनल्सवरती नक्कीच बघायला मिळतील. तर चला या ठिकाणी बघू शकता तो व्हिडिओ तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवण्याचं काम करतो. आता पुन्हा एकदा माणूस हवेत जो उडाला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा.